हास्यास्पद वाटतो मला. वंचितन मला वेगळं कुणीच करू शकत नाही. बऱ्याच जणाला आजच्या सोशल मीडियावरती लिहिणाऱ्यांना माझं बॅकग्राऊंडच माहीत नाही. माझा पहिला नेताच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत. माझी सुरुवातच भारिप बहुजन महासंघातून झालेली. माझा पहिला पक्ष भारिप बहुजन महासंघ आणि दुसरी संघटना ऑल इंडिया पॅंथर सेना आहे. दलित अन्याय अत्याचाराच्या विरोधात अतिशय ओपनपणे मला काम करायचं होतं, म्हणून मी संघटना स्थापन केली. आणि जर माझी राजकीय मानसिकता काय असेल तर ती वंचितची मानसिकता आहे. त्याच्यामुळं आम्हाला वेगळं करणं हेच मला मोठं हास्यास्पद वाटतं. आणि ह्याच्यावर मी चर्चा ऐकतो, वाचतो आणि हसू येतं की माझ्यावर संशय घेतला जातो दीपक केदारवरती. आम्ही वेगळे कसे काय असू शकतो? याच्यामध्ये एक मात्र भूमिका जी आम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बोलतोय, याच्या आधी कुठं बोललो नाही. 2021ला मी भारिपमध्ये असताना माझे काही स्पर्धक होते की ज्यांना वाटायचं दीपक केदार पुढे जातोय वगैरे. त्यांनी काहीतरी मिसगाईड केलं असावं आणि कुठंतरी एक बॅनर स्वतःच लावून टाकलं एका शाखेवरती की ज्याच्यावर बाळासाहेब एक साईडला होते, दीपक केदार एक साईडला होता. महाराष्ट्रात कुठंच घडलं नाही, पण हे बॅनर सापडलं कुठं? औरंगाबादच्या फुलंब्री मतदारसंघात. आणि त्या पट्ट्याने फोटो काढलाय आणि पाठवून दिलंय हेड ऑफिसला की दीपक केदार तुमच्या फोटोचा वापर करतोय. आता हे षडयंत्र होतं. दीपक केदार औरंगाबादचा आहे, त्याच्याबद्दल काय षडयंत्र झालंय का याची कसली चौकशी करण्यात आली नाही. बरं, दीपक केदार यांनी अनेक ठिकाणी राज्यात शाखा टाकल्यात, त्याच्यावर बाळासाहेबांचा फोटो आहे का याची सुद्धा चौकशी केली नाही. सरळ असणारं माझ्या नावाने पत्र काढलं की तुमचा बाळासाहेबांचा संबंध नाही आणि तुम्ही बाळासाहेबांचा फोटो वापरू नये, नाही तर कारवाई करण्यात येईल. मुळात असं नव्हतंच, हे षडयंत्र होतं. हे बॅनर लावणारे कोण होते, ते बॅनरचा फोटो काढून बाळासाहेबांना मिसगाईड करणारे कोण होते याची आजही चौकशी केली तरी त्यांना ते लोक सापडतील. कारण माझा जुना जो काही बॅकग्राऊंड आहे तो भारिपचा बॅकग्राऊंड आहे. हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतोय. आजपर्यंत मी या गोष्टी एक्सप्लेन केलं नाही, कारण मी त्या आदरस्थानी नेतृत्वावरती कधीच शंका निर्माण करू शकत नाही, तेव्हा आमच्याकडून होणार पण नाही. आणि हे सगळं फॅब्रिक करून 2021ला जे पत्र काढलं की तुम्ही बाळासाहेबांचा फोटो वापरू नका, त्या दिवशीपासून मी व्यथित झालो. आणि गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही बघितलं असेल की आमचं संघटन एका दलित अन्याय अत्याचाराच्या आणि अनेक प्रश्नांच्या वरती लढत राहते, प्रामाणिकपणे लढत राहतो. त्याच्यामध्ये कसलंही दुमत नाही. महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात युवा नेता म्हणून आज मी सगळ्यात जास्त फिरतोय, कार्यकर्त्यांच्या भेटू घेतोय, गावागावात जातोय. संघटन ऑल इंडिया पॅंथर सेना हे प्रबळपणे सिंगल हँड उभा राहिलेलं आहे. पण आता तुम्ही जो प्रश्न विचारला की तुम्ही वंचित सोबत का जाऊ शकत नाही, माझ्यावर वंचितनी कारवाई केलेली आहे, पत्र पाठवलेलं आहे. ज्या दिवशी त्यांनी ते पत्र पाठीमागे घेतलं त्या दिवशी मी जायला मोकळा आहे. ते पत्र पाठीमागे घेत नाहीत याचा अर्थ आजही त्यांच्याकडं माझ्याबद्दल काहीतरी मिसगाईड केलेलं आहे असं मला चित्र दिसतंय. त्यांनी ज्या दिवशी पत्र माघारी घेतलं त्या दिवशी असणारं आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहेत आणि आज सुद्धा त्यांच्यासोबतच आहे. कालच मी बाळासाहेबांच्या भूमिकेला, त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आणि कार्यकर्त्यांना सांगितलं की बाळासाहेब कोणत्याही स्थितीत संसदेत गेले पाहिजेत. एक लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माण होत असताना समाजाला म्हटले की मला तिथं जाणं गरजेचं आहे, कारण तिथं समाजाच्या पदरात काही पाडून घ्यायचं असेल तर संविधान निर्मिती होत असताना मला आत असणं गरजेचं आहे. आज ती स्थिती निर्माण झाली. आज संविधान धोक्यात आलेलं आहे. ते संविधान धोक्यात आणणाऱ्यांना रोखण्यासाठी या देशातून जर कुणी तिथं गेलं पाहिजे तर ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर गेले पाहिजेत. एवढी क्लिअर कट आमची भूमिका आहे आणि त्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे या ठिकाणी आदेश सुद्धा दिलेले आहेत. त्याच्यामुळे आमच्या मनात असं काही येईल हे कुणी आणू नये. मोठ्या स्केलमध्ये आम्ही काम करण्यासाठी पुढं आलोत, आघाडींना पाठिंबा देतोय आणि कोणत्याही परिस्थितीत आम्हाला एक मंच पाहिजे आणि त्या मंचावरून
या व्यवस्थेच्या विरोधात बोलता यावं एवढं आम्हाला साधन पाहिजे. तो मंच आम्हाला आघाडीच्या माध्यमातून मिळाला तर आम्ही त्यांनाच टार्गेट करू. तो मंच आम्हाला वंचितच्या माध्यमातून मिळाला तरी आम्ही त्या मनुवाद्यांना टार्गेट करू. आमचा अजेंडा आम्ही कुठेही उभा राहिलो तर मनुवाद्यांना टार्गेट करणं हाच आमचा अजेंडा आहे. महाराष्ट्रामध्ये 1.5 महिन्यापासून महाविकास आघाडीचा मित्रपक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी सुद्धा आहे. आम्ही इकडून काम करू शकत नाही म्हणून आम्हाला वाटलं आम्ही तिकडून जावं आणि एकत्र महाविकास आघाडीमध्ये फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचंच काम करावं एवढं प्रामाणिक धोरण आमचं होतं. म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या आघाडीसोबत गेलेलो आहेत, म्हणजेच या सगळ्यांसोबत गेलेलो आहेत. आणि पहिलं जसं सांगितलं की फक्त इंडिया आघाडी नाही, महाविकास आघाडी नाही, तर देशामध्ये संविधानवादी जे जे असतील त्या सगळ्यांच्या सोबत आम्ही आहेत. जे जे फुले शाहू आंबेडकरांचे त्यांच्या सगळ्यांच्या सोबत आम्ही आहोत. हीच आमची क्लिअर कट याच्यामध्ये भूमिका आहे. माझ्याबद्दल सोशल मीडियामध्ये जे लिहिणार आहेत त्याच्यात जर आपण चेक केलं तर वंचित या पक्षाचे ओरिजिनल पदाधिकारी नाहीत. आम्ही वंचितपासून लांब राहावं किंवा बाळासाहेबांच्या पासून आम्ही लांब राहावं यासाठी प्रयत्न करणारे काही वेगळेच लोक आहेत आणि तेच असणारे मिसगाईड करतायत. हे आम्ही सगळं एक ना एक अकाउंट काढून ट्रेस केलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचा ना आमचा विरोध असू शकत नाही. बाळासाहेब हे माझ्यासाठी आदरस्थान आहे. त्याच्या पलीकडं मी आजपर्यंत कोणाला नेता मानलेलं नाही. हे वास्तव मी आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मांडतो.